श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, माणूस हा आपल्या विचारानं निर्माण झालेला असतो. जसा तो विचार करतो तो तसाच घडतो. जो चांगला विचार करतो तो चांगला माणूस बनतो. जो वाईट विचार करतो तो वाईट माणूस बनतो. माणूस आपल्या कर्माने घडतो, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता. जो व्यक्ती आपल्या कर्मावर विश्वास ठेवून काम करतो तोच व्यक्ती यशस्वी होतो. माणसाचे कर्म खूप महत्त्वाचे आहेत. जो माणूस चांगले कर्म करतो देव त्याला काहीच कमी पडू देत नाहीत. देव त्याचे भलंच करतो. जो व्यक्ती आपल्या कर्माचे पालन करत नाही, स्वतः देव देखील त्या व्यक्तीला आदर करत नाहीत. आज तुझे वाईट दिवस चालू आहेत, उद्या तुझे चांगले दिवस येतील. लक्षात ठेव. प्रत्येक रात्रीनंतर सकाळी हे होतेच. तसेच प्रत्येक वाईट दिवसातून चांगला दिवस हा येतोच. फक्त तुझे कर्म चांगले ठेव आणि प्रामाणिक ठेव. जो आपले कर्म चांगले ठेवतो आणि ते प्रामाणिकपणे निस्वार्थ भावनेने पार पाडतो त्याला देव न मागता सर्व काही देतात. त्याला आयुष्यात कशाचीही कमी पडत नाही. प्रत्येक गोष्ट ही आपल्या हातात असते. कोणालाही मदत करताना कधीही मनात उपकाराची भाषा असू नये. कोणालाही मदत करताना निस्वार्थ भावना असावी. आपल्या डाव्या हाताने केलेली मदत उजव्या हातालासुद्धा कळता कामा नये. आपले कर्म हीच आपली खरी ओळख निर्माण करते. बाळा, आयुष्यात जिंकणे म्हणजे नेहमीच प्रत्येक गोष्टीत प्रथम येणे असे नाही. मला हवी असलेली एखादी गोष्ट मी मिळवली म्हणजे मी जिंकलो, किंवा एखादी गोष्ट मला मिळाली नाही म्हणजे मी हरलो, असे होत नाही. माझ्या मनासारखे घडले म्हणजे मी जिंकलो, आणि मनाविरुद्ध झाले म्हणजे मी हरलो, असे कधीच होत नाही. एखादी गोष्ट किंवा एखादे काम आधीपेक्षा चांगले केले यालासुद्धा जिंकणेच म्हणतात. एखाद्या परीक्षेत माझा दुसरा क्रमांक आला पण प्रथम क्रमांक नाही आला म्हणजे मी हरलो, असे होत नाही. या उलट तुझे बाकीच्यांना हरून दुसऱ्या क्रमांकावर आलात यालासुद्धा जिंकणे असेच म्हणतात. तुला जेवढे लागते तेवढेच घेऊन बाकीचे दुसऱ्याला देणे ही आपली संस्कृती आहे. ताटात अर्धी भाकर असताना त्यातील ही अर्धी एखाद्याला उपाशी असणाऱ्याला देणे ही खरी आपली संस्कृती आहे. या उलट पोटभर जेवण झाले असूनही सगळं काही मलाच पाहिजे ही वृत्ती आहे, ही विकृती आहे. तुम्ही किती आनंदी आहात याला महत्त्वाचं नाही, तर तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा व्यक्ती स्वतः आयुष्यात कधीही दुःखी राहत नाही. आपल्या आनंदात तर आपला शत्रूही सोबत असतो, पण जो व्यक्ती आपल्याला दुःखातही तेवढ्याच ताकदीने उभा असतो तो खरा मित्र असतो. मैत्री ही निस्वार्थ असली पाहिजे. त्यामध्ये कोणताही लोभ असता कामा नये. याच्याशी मैत्री करून मला असा लाभ होईल, याच्याकडून मला काही फायदा नाही, अशी मैत्री कधीच करू नये. फायदा आणि तोट्यासाठी केलेली मैत्री ही मैत्री नसते, तर तो व्यवहार असतो. आणि मैत्री हा काही व्यवहार नाही की व्यवहार झाला की संपली. मैत्री ही निस्वार्थ प्रेमाची असली पाहिजे. मैत्री ही भक्कम आधाराची असली पाहिजे. माझ्या मित्राला माझी गरज आहे, त्यामुळे कोणी काहीही बोलले तरी मी त्याच्यासोबत कायम उभा राहील या वचनावरती असले पाहिजे. त्यामुळे आयुष्यात चांगला मित्र आणि त्याची मैत्री असणे खूप महत्त्वाचे आहे. मैत्री ही स्वच्छ व निखळ वाहणाऱ्या पाण्यासारखी असली पाहिजे. त्यामुळे चांगली मैत्री नेहमी जपली पाहिजे. चांगली मैत्री हाच आपल्या जीवनातील आनंदाचा ठेवा असतो. श्री स्वामी समर्थ. चला तर मग मित्रांनो, आपण पण स्वामींची आज आठवण करूयात, त्यांचे नामस्मरण करूयात. चला तर. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ, 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 श्री